राम कृष्ण हरी माऊली. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज माऊलींच्या पवित्र दर्शनाने ब्लॉगची सुरुवात करूया. आळंदींचं माऊलींचं सुंदर रूप तुम्ही दर्शन घ्या. नित्यनेमाची आमची छान अशी पूजा झाली आहे. आणि ही धूपदाणी बघा, माझी खूप फेवरेट आहे. नाशिकहून मी घेतली होती. किती सुंदर आहे ना. मला हिचा माझी फेवरेट असलं की आकार खूप सुंदर आहे याचा. हे पहा, आपले राम छान मस्त फुलांमध्ये हसतमुख हसतायत छान. शुभ संध्याकाळ सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता छान संध्याकाळची दिवाबत्ती धूप दाखवून झालं आहे. तुम्हाला ऐकू येत असेल, मागे आमच्या दत्ताचं मंदिर आहे, तिथे पण आरती सुरू आहे. त्यावेळेला छान आरतीचे सूर निनादतात, फार छान वाटतं. तर आजही आपलं ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला छान 2 क्विक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत, आपल्या गृहिणींच्या आवडत्या गोष्टी. आणि लोणी पण मी तुम्हाला कसं कढवते तेही दाखवते. तर आपल्या गृहिणींसाठी आजचा व्लॉग खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि झटपट सकाळच्या वेळेला पण तुम्ही ह्या करू शकतात, किंवा एक 1 पॉट मील पण होऊ शकतं. तर चला आपण आता रेसिपी पाहूया. तर हे आम्ही ना सामंत ब्रदर्सकडून गाईचं लोणी आणतो. 1 किलो लोणी आहे हे. आणि हे असं 2 बार आपले मोकळे करून घ्यायचे आहेत आणि कढईत ठेवायचे आहे. आणि त्याच्यावर आपल्याला ना वेलची, लवंग, वेलची पूड पण टाकायची, मीठ पण टाकायचं. आणि आज नेमके माझ्याकडे विड्याची पानं नव्हती, नाही तर त्याचे देठ पण टाकले ना तर तुपाला खूप सुंदर चव येते. तर ही खास तूप कढवायचीच मी कढई करून ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी तूप कढवते, कारण जाड बुडाची कढई आपल्याला हवी असते. हे पहा, आता चवीप्रमाणे मी मीठ पण ॲड केलं आहे. आणि फुल फ्लेमवर गॅस सुरू ठेवायचा. अक्षरशः 10 मिनटात आपलं तूप तयार होतं. ही वेलची पूड टाकली आहे, छान स्वाद येतो आपल्या तुपाला याच्यामुळे. हे पहा, फुल फ्लेमवर चालू आहे. हे पहा, आता उकळायला लागलं ते पूर्णपणे. आणि आपला स्वयंपाक करता करताही ह्या गोष्टी चालू ठेवायच्या. हे पहा, फेस सगळा वरचा जाईपर्यंत अजून उकळायचं आहे की आपलं तूप तयार होतं आहे. आता एकदा पूर्ण फेस तो निघून गेला ना की असं नंतर थंड होऊ द्यायचं आणि मग गाळून घ्यायचं. असं आपल्याला गाळणीने एका भांड्यात काढून घ्यायचं आणि मग थंड झालं की आपल्या तुपाच्या डब्यात ओतून ठेवायचं. झटपट क्विक तूप तयार आपलं. खूप सुंदर स्वाद येतो याचा. 1 चमचा जरी आपण मस्त वरण भात तूप घेतलं ना तर तृप्त होऊन जातं मन आपलं अगदी. फार सुंदर चव येते. घरगुती पद्धतीने कढवलं ना लोणी की खूप छान चव येते. हे पहा, तूप तयार आपलं. आता मी तुम्हाला झटपट अशी केळाची भाजी दाखवते. बऱ्याच वेळा पिकलेली केळी घरात असतात आणि आपल्याला समजत नाही आता ही कशी संपवायची. तर आता मी त्याची एकदम 5 मिनटात होणारी भाजी तुम्हाला दाखवते आहे. अनायसे आज भरपूर केळी आणली गेली होती घरी, तर मी आता तुम्हाला रेसिपी शेअर करते. तुपाची फोडणी आपल्याला द्यायची. तुपामध्ये जिरं तडतडलं की हिंग टाकायचं, हळद टाकायची, थोडीशी आपल्याला याच्यामध्ये तिखट, साखर हे ॲड करायचे आणि किंचितशी धणे पूड. आणि नंतर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे.
हे सगळं एकत्र कालवून 2 मिनटं परतलं ना की आपण कापून ठेवलेली केळी आहेत ना ती सगळी टाकायची याच्यात आणि छान मस्त परतून घ्यायचे मसाल्याबरोबर. आणि तयार पिकलेलीच केळी असतात ना, त्यामुळे अक्षरशः 5 मिनटात ही भाजी होते. तसं छान परतून घ्यायचं. सगळा मसाला त्या केळ्यांना लागला पाहिजे. खूप सुंदर लागते ही भाजी. पिकलेली केळी असेल तर अजूनच छान. पिकलेली केळी घ्यायची केव्हाही. हे बा मी वाफवते त्यांना आता झाकण ठेवून. एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे फक्त आपल्याला. हे पा भाजी तयार. गरमागरम फटाफट 5 मिनटात आपण सर्व करू शकतो ही भाजी. आता आपल्याला पालकची पातळ भाजी कशी करायची बघायची. त्याच्यामध्ये तेलामध्ये मी आता मोहरी आणि हिंग टाकलं आहे. मोहरी तडतडली. आता त्यात थोडासा लसूण आणि 2 मिरच्या मी टाकल्या आणि धुवून छान बारीक कापलेला पालक आहे ना आपल्याला पहिले असा परतून घ्यायचा आहे. पूर्ण त्याला त्याचं पाणी निघून जाईपर्यंत असं जरा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मी 1.5 मिरची टाकली आणि 3-4 लसणाचे तुकडे टाकलेत फक्त सध्या आणि असं छान परतून घेते. संध्याकाळची घाई गडबड होती तो प्लीज पसारा जरा इग्नोर करा. आपली संध्याकाळची सगळ्या गृहिणींची घाई असते, तुम्हाला तर माहितीच असेल. ते आता पालकाला पण पाणी सुटले. असं मी 5 मिनटं जरा परतवलं आणि एक 5 मिनटं फक्त आपल्याला याला वाफ द्यायची आहे. इकडे मी तयारी करते. अजून थोडे लसूण आणि मिरची आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ एका वाटीमध्ये मी मिक्स करून त्याची पेस्ट करून ठेवली आहे बेसन पिठाची. आता वाफ झाली आहे छान. आता हे बेसन पिठाची पेस्ट केली आहे ना ती टाकायची आपल्याला पालकामध्ये आणि छान रवीने ना घोटून घ्यायचं आहे. एकजीव सगळं करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित घोटून घेतलं ना की एक साधारण 4 वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकलं तरी हरकत नाही, गरम पाणी टाकलं तर आणखीनच छान. आज जरा माझी घाई गडबड होती म्हणून मी साधं पाणीच टाकलं. छान अशी भाजी घोटून घेतली आणि आता मी पाणी ॲड करते. आपण तोपर्यंत घोटतच राहायचं आहे पाणी टाकलं तरी. ही पण अतिशय क्विक भाजी आहे. 5-7 मिनटात तयार होते ही भाजी आणि खूप सुंदर लागते. ते पहा मी सगळं व्यवस्थित आता घोटून घेतलं आहे. बाजूला लागलेलं सगळं पालक वगैरे पण आता काढून घेऊ. व्यवस्थित त्याला घोटून घ्यायचं आणि थोडीशी धणेजिरे पूड आणि मीठ टाकलं मी चवीला. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीला आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे मस्त. तर यासाठी मी आता इथे तेल गरम करते फोडणाळ्यात. तेल छानचं तापू द्यायचं आहे. तर जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. हे सगळं साहित्य हाताशीच ठेवायचं म्हणजे आपली गडबड होणार नाही तेल तापल्यावर. आता जिरं फुटू लागलंय. यात मी आता हिंग टाकला भरपूर आणि मिरची आणि लसूण जे आपण कुटून घेतलं होतं ना ते सगळं आता टाकायचं आपल्याला त्यात तडक्यामध्ये आणि छान मस्त त्याला खमंग होऊ द्यायचं. लसूण छान परतला गेला ना की भाजीची टेस्ट एकदम सुंदर होते. लसणी पालकही म्हणू शकतो आपण याला. आता लसूण खूप जास्ती पण करपू द्यायचं नाही आपल्याला. तोपर्यंत हळद टाकून घ्यायची. थोडीशी धणेजिरे पूड मी इथे पण टाकते, आणखी छान चव येते. इथे जरा काळजी घ्यायची, लसूण करपत्या कामा नये, नाही तर भाजीची चव बिघडू शकते. थोडासा असा गुलाबीसर झाला ना की लगेच आपल्याला उचलून घ्यायचं आहे. गॅस बंद केला. आता हा तडका मस्तपैकी आपल्या भाजीवर टाकायचा आहे.
थोडीशी भाजी पण त्या फोडण्यात घेऊन मस्त ती पण आपल्याला छान अशी ढवळून टाकून घ्यायची, म्हणजे उरलेलं तेल पण घेता येतं. झालं बघा, भाजीचा कलर किती सुंदर दिसतोय ना. एकदम सुंदर चव येते लसणाची खमंग परतलेल्या. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक 5 मिनटं मस्त उकळी काढायची आपल्याला. आता हे पहा, आपली भाजी तयार. अक्षरशः 5 मिनिटात होते ही भाजी. बेसन पीठ शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढा बस. तेलावर परतने पालक ऑलरेडी शिजलेला असतो आपला. आणि हे पहा, फायनल भाजी रेडी. खूप सुंदर लागते हे. हे पहा, आपलं ताट पण सर्व केलं. आता छान केळाची भाजी, पालकची पातळ भाजी आणि फुलके. या तुम्ही पण. हे पहा, निधीचं काय चाललंय, सांग बरं तुझं काय चाललंय. फ्रेंड्स, आता गुड न्यूज आहे, कारण मला फर्स्ट सेमिस्टरचं सर्टिफिकेट मिळालं आहे IIT बॉम्बेकडून. सो आज मी खूप खुश आहे आणि ती बातमी तुमच्याशी शेअर करते. तुमच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत पोहोचले. सो मला खूप छान वाटतं आहे आज. मी सर्टिफिकेट दाखवते तुम्हाला. दिसतंय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे. हे आमचे सर आहेत, कोर्स कोऑर्डिनेटर विनय सर, आणि या आमच्या मॅडम आहेत, उषा मॅडम. तेच आता डीन मॅडम. मी तिला सांगितलं प्रिंटआउट काढ, मग आपण देवापुढे ठेवूया. पहिलं सर्टिफिकेट IITचं आलं आहे. खूप बरं वाटतंय. सो हॅपी. आम्ही खूप खुश आहोत. आज IITचं पहिलं सर्टिफिकेट आलं. म्हटलं छान प्रिंटआउट काढ. हो, लोगो पण दिसतोय ना, इतकं छान वाटतंय बघायला. IIT बाबा ते. आणि आमची कधीची इच्छा पूर्ण झाली. IITचं स्वप्न होतं निधीचं शाळेपासूनचं स्वप्न होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी JEE क्रॅक करू नाही शकले, पण आता ते क्रॅक करू शकले. सो त्याचा खूप आनंद आहे. देवाला तुला पोस्ट ग्रॅज्युएशन द्यायचं होतं IIT मधून, म्हणून तो म्हणाला थांब जरा. देव म्हणाला आधी इंजिनिअरिंग पूर्ण कर, मग पोस्ट ग्रॅज्युएशन कर. तर म्हटलं चला, आज निधीची स्टडी रूम पण तुम्हाला दाखवते. हे पाय, त्याचा सेटअप करून ठेवला आहे. प्रिंटर, कॉम्प्युटर, ही निधीची स्टडी रूम आहे. इथेच मी लेक्चर अटेंड करत असते, काय करत असते. कधी बोलवलं की जाते लेक्चर अटेंड करायला IITला. हां, हायब्रिड मोडवर आहे. कधी घरून लेक्चर असतात ऑनलाईन, कधी कॉलेजला जावं लागतं. आता काढ तू प्रिंटआउट, मग आपण देवापुढे ठेवूया. सो फ्रेंड्स, आत्ताच छान मी 2 क्विक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत आणि एकदम झटपट होणाऱ्या आहेत. त्या क्विक रेसिपींची आपली आता चालू आहे, त्याप्रमाणे मालिका मी 2 रेसिपी रोज छान तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि सकाळी अचानकच आज निधीला मेल आला आणि आम्हाला इतका मस्त आनंद झाला ना. IITचं तिचं 10वीपासूनचं स्वप्न होतं की मला IIT जॉईन करायची. तिने JEEला भरपूर प्रयत्न केला होता, पण तेव्हा तिला क्रॅक करायला जमलं नव्हतं. तर आम्हाला वाटलं ठीक आहे, आपण आपली फॅमिली अशी की मुलांना प्रेशर आपण कधीच देत नाही. हां, तर तिला म्हटलं इट्स ओके, तू प्रयत्न केला ना, काही हरकत नाही. आणि मग तिचं इंजिनिअरिंग झाल्यावर तिने पुन्हा एकदा ट्राय करायचं ठरवलं. तर आणि तेही सोपं नव्हतं. त्यांनी रिटर्न टेस्ट घेतल्या 2, नंतर तिचा हे पण इंटरव्ह्यू पण घेतला आणि त्यात ती छान अगदी व्यवस्थित मार्क्स मिळून पास झाली आणि तिला ॲडमिशन फायनली मिळाली. तर IIT मिळणं पण तसं आम्हाला अवघडच वाटत होतं, पण चक्क यावेळेला तिला सक्सेस मिळाला आणि तिचं ड्रीम कम ट्रू झालं. फायनली. आणि आज सर्टिफिकेट आलं तर एकदम सकाळ एकदम छान झाली त्यामुळे आमची. तर म्हटलं आता प्रिंटआउट काढून छान देवापुढे ठेव थोडा वेळ. बापाच्या कृपेनेच एवढं सगळं शक्य आहे. आता माझे 2 सेमिस्टर आता होतील आणि 3rd सेमिस्टर आता मेपासून चालू होणार आहे.
अच्छा हां लास्ट सेमिस्टर. वा मस्त. मग पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम IIT बॉम्बे. IIT बॉम्बे. IITला ॲडमिशन मिळणं काही सोपी गोष्ट नाही. खरंच आम्हाला तिचा खूप अभिमान आहे, कारण एवढी सुंदर ना हुशार आमच्या घरात आहे, त्यामुळे आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. खरंच आहे. आता बघता बघता तिचे 2 सेमिस्टर संपत पण आले, आता एकच सेमिस्टर राहिलं आहे तिसरं. बस मग ते झालं की संपलं तिचं. अजून पुढे तर करेल ती, तिच्यातलं काय वाटेल ते करेल अजून पुढे. तिला फ्री हँड दिला, तिला काय हवं ते करेल ती आता. आतापर्यंतचे सगळे मेजर डिसिजन आईबाबांनी मला घेऊ दिले. त्यांनी कधीच मध्ये बोलले नाही तुला जे करायचं ते कर, असंच नेहमी बोलले. आता पण पुढचं डिसिजन तेच घेईल, तिला जे वाटेल ते. माझा फॉर्म भरलाय, मग बाबांना सांगितलं की बाबा मला असे ॲडमिशन घ्यायचे. आतापर्यंत मी तेच करायचं. डायरेक्ट फॉर्म किती वाजता भरला माहितीये? रात्री 1:30 वाजता. 1:30 वाजता फॉर्म भरला होता मी. आणि सकाळी उठून आम्हाला सांगते की रात्री 1:30 वाजता मी IITचा फॉर्म भरलेला आहे, आता बघूया मला ॲडमिशन मिळते का म्हणून. तर आम्ही दोघं बघत राहिलो तिच्याकडे. डायरेक्ट सांगून देते. रात्री आरामात बसून तिने सगळं साईट वगैरे सर्च केली आणि फॉर्म भरून पण टाकला रात्री. असं धक्कातंत्र आहे आमच्याकडे. माझं UMITचं पण असंच झालं होतं. हो. कुठली ब्रांच घ्यायची काय घ्यायची या दोघांनी काहीच सांगितलं. मी सांगितलं की मला ही ब्रांच घ्यायची आहे बाबा. बोलले ठीक आहे घे, काय करायचं काय आपल्याला आवड असली तरच मग आपण आनंदाने सगळं तेवढं पूर्ण करू शकतो ना. जबरदस्ती मुलांना कधीच करू नये. तिला पूर्वीपासूनच कॉम्प्युटरमध्ये जास्त आवड होती. अगदी लहानपणापासून तिने कॉम्प्युटर बघितलेलं आहे, त्यामुळे तिला तिची आवड होती. तेच त्यात ती चांगलं करू शकली. आईसारखंच मला कॉम्प्युटरमध्ये खूप आवड आहे. माझं पण MCM झालं होतं ना, तर मला पण छान वाटतं की चला माझ्या ब्रँडचं थोडं का होईना तिच्यामध्ये ती कोर्समध्ये सांगते ना, तर ओळखीचे वर्ड्स खूप आठवतात मला. चला म्हटलं आपण अगदीच आउटडेटेड नाही आहे. आता फार ॲडव्हान्स झालेलं आहे. खूप ॲडव्हान्स झाले बापरे. आमचं आता 20-25 वर्षानंतर काय वेगळंच असणार. ते डेली अपडेट होतात कॉम्प्युटर फील्डमध्ये. तर हो ना. पुढचं काय तुझं प्लॅनिंग आहे तरी पण अंदाज आता एकदा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की मग मी माझे बिझनेस तर चालू केलेलाच आहे. आणि जमलं तर नोकरी करेन, नाहीतर मग मी माझं काय साईड हसल चालू ठेवणार आहे. आणि नोकरी मिळणं पण सध्या टफ आहे. टफ आहे. जे होईल ते आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू. आता तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात, तर तुमच्याशी आमचे सुखदुःख सगळे आम्ही शेअर करणार आहोत. कन्व्हेन्शनल ते 9 to 5 माइंडसेट आपला तर नाहीच आहे. तिला काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. आता बघू देव बाप्पा जसं बुद्धी देणार तुला सक्सेस देणार देव बाप्पा. इतके अवघड ड्रीम पूर्ण केले तर हे का नाही होणार. आणि आपले महाराज आहेत ना बसलेले मागे. हो, त्यांनीच इथपर्यंत आणलं. आता ते पण पुढचा रस्ता तेच दाखवतील. कृपा आहे आपल्यावर. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत राहायचं. येस. चला आजच्या या हॅपी नोटवर मी आमचा व्लॉग संपवते. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.